भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेच्या जागेसाठी 23 एप्रिलला मतदान पार पडणार आहे आणि अशातच शिवाजी कर्डिलेंचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत। अशातच शिवाजी कर्डिलेंचे विरोधक प्राजक्त तनपुरेंनी देखील शड्डू ठोकल्याचं पाहायला मिळतंय। आपण कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार आहोत असं तनपुरे यांनी जाहीर केलंय। गेल्या काही दिवसांपासून तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि त्यामुळे या मतदारसंघातून उमेदवार कोण असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे। त्यातच पक्ष बेरजेच्या राजकारणावर चालतो, ज्याला जनतेचं समर्थन असेल त्यालाच उमेदवारी मिळेल असं म्हणत सुजय विखे पाटलांनी सावध भूमिका मांडली आहे। त्यामुळे राहुरीतून उमेदवार कोण असणार आणि निवडणूक होणार की बिनविरोध होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तीन पिढ्यांपासून कार्यकर्ते हे आमच्याशी जोडले गेलेले आहेत। एक कुठेतरी भावनिक सगळा संबंध आहे। नवीन देखील बरेचसे कार्यकर्ते मागच्या 5 वर्षामध्ये आमच्याशी जोडले गेलेले आहेत। या सर्वांच्या मताचा कुठेतरी काहीतरी आदर ठेवला गेला पाहिजे। मी एकटा काहीतरी म्हणायचं मला हे करायचंय मला ते करायचं याला काय अर्थ नाही। शेवटी जे एवढ्या कित्येक दशकापासून आमच्या कुटुंबाशी जोडले गेलेले या तालुक्यातले असतील, काही नवीन कार्यकर्ते असतील, त्या सर्वांच्या विचार घेणं, त्यांच्याशी कुठेतरी संवाद साधणं, त्यांच्या मताचा देखील आदर राखणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे। आणि म्हणून सर्वांचा जो काही विचार असेल त्या विचाराशी आदर राखून आम्ही मी या स्पर्धेत नाही हे मी अगोदरच सांगितलेलं आहे। त्यामुळे माझा तो विषयच येत नाही। जे उर्वरित लोक इच्छुक असतील मला वाटतं त्यांनी व्हावं, कार्यकर्त्यांना वाटतं त्यांनी व्हावं, पण जनतेला जर वाटत नसेल तर तो निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा। पक्ष हे बेरजेच्या राजकारणावर चालतं आणि एक एक आमदार महत्वाचा आहे आणि तो आमदार शेवटी कसा आहे की सर्व्हे मध्ये जर एखाद्याचं नाव नसेल आणि तुम्ही मला सांगाल की त्याला निवडून आणा तर ते आम्ही करू शकत नाही। जनतेच्या मनाचा आणि जनतेच्या मताचा सन्मान होणं आवश्यक आहे। जनते त्याचं नाव घेईल तेच नाव मुख्यमंत्री महोदयांकडून येईल मला खात्री आहे। विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे आणि शिवाजी कर्डिलेंचे पुत्र उमेदवारीसाठी आग्रही आहेत। तनपुरे कार्यकर्त्यांसोबत आता चर्चा करून निर्णय घेणार आहेत। जनतेचं समर्थन असेल त्यालाच उमेदवारी मिळेल असं सुजय विखे पाटील यांनी नुकतंच स्पष्ट केलेलं आहे। तर राहुरी विधानसभा निवडणूक बिनविरोध होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नेमकं उमेदवार कोण असणार किंवा ही विधानसभा निवडणूक बिनविरोध होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।